हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडवाला मूड. आज आपण पाहणार आहोत मनोरमा कसा बनवायचा. पोळ्या उरलेल्या असल्या की प्रश्न पडतो की त्यापासून काय बनवायचं. तर आपल्याला पोळीला मिक्सरमध्ये फिरवून कांदा आणि कढीपत्ता बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं तापू द्यायचं आहे. पोळ्या जर कडक असतील तर आपण त्यांच्यावर पाणी शिंपू शकतो. पाणी शिंपडून ठेवलं असेल तर काला कोरडा लागत नाही. जर तुमच्या घरात पोळी आणि भाकरी दोन्हीही उरल्या असतील तर तुम्ही एकत्र सुद्धा हा काला करू शकतात, ज्याला मनोरमा असं म्हणतात. तेल तापल्यानंतर आपण त्यात जिरं आणि मोहरी घालायचं आहे. त्याला तडका दिला की त्यानंतर कापलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याला तेलात चांगलं तळायचं आहे. तुम्ही इथे कसुरी मेथी सुद्धा घालू शकतात आणि मनोरमा हिरव्या मिरचीचा करायचा असेल तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकतात. त्यानंतर आपल्याला कांदे घालायचे आहेत. कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतवायचे आहेत. आपण कांद्यांमध्ये अर्ध मीठ घालायचं आहे. बघा, ज्या वेळेला आपण पोहे किंवा हा मनोरमा करतो, खाताना तोंडात जेव्हा कांदे येतात त्यावेळेला जर यावेळेस मीठ घातलेलं असेल तर ते टेस्टी लागतात. ही टीप कायम लक्षात ठेवा. शेंगदाणे हे आधी आम्ही भाजून घेतलेले होते, त्यामुळे ते नंतर टाकलेत. तुम्ही सर्वप्रथम शेंगदाणे घालायचे आहेत. जर भाजलेले नसतील तर आणि भाजलेले शेंगदाणे असतील तर नंतर घालू शकतात. मीठ घातल्यावर आपण मीठ एकत्र केल्यावर थोडा वेळ त्यावर झाकण ठेवू शकतो. कांदा अगदी व्यवस्थित शिजला पाहिजे. तुम्ही इथे टमाटासुद्धा घालू शकतात, पण टमाटा कमी प्रमाणात घालावा. चटणी जर तेलात घातली तर जळते, त्यामुळे मी कच्चीच चटणी घालते. ही चटणी काल्यात व्यवस्थित कालवून घ्यायची आहे. आणि आपण कांद्यात जे अर्ध मीठ घातलं आहे त्यानंतर जे रिक्वायर्ड मीठ आहे ते नंतर घालायचं आहे. या काल्यात मीठ आणि मिरची व्यवस्थित कालवून झाल्यानंतर आपल्याला कांदे बघायचे आहेत. कांदे हे शिजत आल्यानंतरच त्यात हळद घालायची आहे. जर हळद तुम्ही अगोदर घातली तर ती जळायला लागते आणि कांदेसुद्धा पूर्णतः शिजत नाही, त्यामुळे हळद ही नंतर घालावी. आता आपल्याला त्यात काला टाकायचा आहे. पोळीचा आणि भाकरीचा जो एकत्र काला असेल किंवा फक्त पोळीचा असेल तर तो परतवायचा आहे. काल्यात जर पाणी शिंपलेलं असेल तर इथे गॅस कमी ठेवावा, म्हणजे कढईला ते चटकणार नाही. आता याला छान हलवून परतवायचं आहे. थोड्या वेळानंतर त्यात कोथिंबीर घालावी आणि जेव्हा तो पूर्ण होऊन जातो त्यावेळेला आपण तिथे लिंबू पिळायचा आहे. जर तुम्ही लिंबू अगोदर पिळला तर तो कडवट होतो, त्यामुळे लिंबू हा शेवटी पिळावा. आणि जर काल्यात टमाटा घातला असेल तर लिंबू नाही पिळला तरी चालतो. तर हा आपला तयार झालेला आहे टेस्टी मनोरमा, ज्याला आपण पोळीचा काला देखील म्हणतो. हा मनोरमा लोणच्यासोबत एकदम टेस्टी लागतो. तुम्ही उरलेल्या पोळीचं काय करत होते आत्तापर्यंत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लोणच्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. अशाच काही विविध रेसिपीजच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. खात रहा आणि खाऊ घालत रहा. थँक्यू.